मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रात आज काय स्थिती असणार आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. मागील काही दिवसांपासून राज्यातून थंडी जवळपास गायब झाल्याचं चित्र आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे वगळता उर्वरित विभागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातून थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे वगळता उर्वरित विभागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यामध्ये गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. 28 डिसेंबरसाठी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. एकंदरीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना बदललेल्या हवामानानुसार आपल्या शरीराची आणि शेतीमालाची पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेले आहे. धन्यवाद.